तर आज महादेवाच्या प्राणप्रतिष्ठे दरम्यान झाला असं ते पाहण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा. तर रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज बाबा येणार म्हणून कार्तिकानं आपला पिलू भाऊ घरी आले होते. सुट्ट्या असल्यामुळे धनु पण आपल्याला खुश होता. इकडे बाबा येणार म्हणून बँजवाल्यांची पण तयारी केली होती. इकडे झेंड्याची आणि मोठ्या पटांगणामध्ये मंडपाची व्यवस्था केली होती. इकडे स्टेज फुलांनी खूप छान सजवून घेतलेलं होतं. इकडे आपले विनेकरी महाराज बसलेले होते. आपण पण त्यांना झूम करून घेतलं. स्टेजचे शेजारी संत शिरोमणी सावता महाराजांचे फोटो ठेवलेले होते. ते पण भजन म्हणत होते. त्याच्यानंतर आपण आलो हनुमानाच्या मंदिरामध्ये. हे जे महादेवाची मूर्ती गावात झाकून ठेवलेली होती. इकडे पूजा चालू होती. तिथंच ना जनार्दन स्वामी आणि दत्त स्वामींची मूर्ती ठेवलेली होती. तसेच बाहेर ना होम केलेला होता. बाबाजी येणार म्हणून मराठी शाळेमध्ये सगळे पोरं ना लेझिम पथकची तयारी करत होते. इकडे बाबाजींच्या आगमनासाठी बैलगाडी सजवायचं काम चालू होतं. इकडे आपले भाऊदाजी बैलगाडी सजवत होते. तसेच इकडे अनिकेत साबळे आपले ना बैल सजवित होते बैलगाडी लावण्यासाठी. तसेच अति सहकार्य अथर्व खाटेकर यांची होती. इकडे धनुभाऊ कार्तिक भाऊ उभे होते. इकडे पिलू भाऊ पण उभे होते आपले. बाबाजी येणार म्हणून इकडे रांगोळी काढायचं काम चालू होतं कमानीपाशी. जय बाबाजी असं नाव पण टाकलं त्याच्या पुढं. नंतर आपण आलो होतो झेंडा काढायसाठी मंदिरावर. शेजारी ट्रॅक्टर उभे होते पण तरी पण आपण ब्लॉग काढायसाठी व्हिडिओ काढून घेत होतो. वरती पण आहे ना भारी नजारा होता एकदम. मिरवणुकीसाठी सगळे चालले होते कमानीच्या साईडला. तसेच इकडे बँडवाल्यांचं वाजवायचं काम चालू होतं. इकडे पण आहे ना बाबाजींची पालखी खाली घेत होती. इकडे अण्णा महाराजांनी बैल सजवून आणलेले होते बाबाजींना नेण्यासाठी. त्यानंतर बाबाजींची पालखी सजवलेल्या ट्रेलर मध्ये घेऊन जात होते. इथंच आज बाबाजी येणार म्हणून ऋग्वेद बाळा आपला आहे ना रांगोळी काढत होता. तेवढ्यात गेटवर बाबाजींचे आगमन झाले. त्यानंतर बाबाजींच्या गाडीचे पूजन करून घेतले सगळ्यांनी. त्याच्यानंतर सर्वजण निघाले मंदिराकडे व बाबाजी पण येणार होते मागून. डपन संघ वाजत गाजत चालला होता बाबाजींचा ताफा मंदिराकडे. अशा ठिकठिकाणी भगवे झेंडे लावलेले होते झाडांना. तसेच पाठीमागून बैलगाडी संघ येत होते बाबाजी. तिथं प्राथमिक शाळेचे मुलं आहे ना बाबाजींच्या पुढे ना झांजवाज नाचत होते. पाठीमागे बैलगाडी बाबाजी पण विराजमान झाली मुलांचा डान्स बघण्यासाठी. त्याच्यानंतर बाबाजी ना प्राणप्रतिष्ठेसाठी खाली उतरले. त्याच्यानंतर बाबाजींनी नंदीची व महादेवाची पूजा करून घेतली. महादेवाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मंदिराच्या पाशी ना खूप गर्दी झालेली होती. त्याच्यानंतर सर्व कार्यक्रमाचे साऊंड सिस्टीमची काम शिंदे यांचे होते. स्टेजवर बाबाजींची पालखी आणि बसण्याचे स्थान आलेले होते. तसेच बाबाजींना पुलाचा वर्षाव करण्यासाठी जेसीबी आला होता आणि ट्रॅक्टर नवीनच पूजेसाठी आलेला होता इथं. ब्लॉग आवडला तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.